भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा स्वामींचा दिव्य संदेश मनाला खूप सुख व आधार देणारा आहे. त्यांचा अनुभवही आपल्याला पदोपदी येतच असतो. मला सुद्धा स्वामींचा खूप सुंदर असा अनुभव आलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये स्वामींचा अनुभवच बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. महाराजांचा अनुभव म्हणजे सगळ्या स्वामी भक्तांना खूप सुंदर येत असतात, पदोपदीच येत असतात. हा असाच अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. एकदा आम्ही कुटुंबीय पंढरपूर अक्कलकोटला दर्शनासाठी जायचे ठरवले. त्यासाठी ऑफिसमधून येऊन रात्री 11:30 वाजता पुण्याहून पंढरपूरकडे निघालो. आमची गाडी व चालक दोन्हीही चांगले होते. चालक निर्व्यसनी होता. सकाळी 5:30 वाजता पंढरपूरला पोहोचलो. आम्ही सगळे दर्शनाला गेलो. साधारण 2 तास आमचे दर्शन झाले. तेवढ्या वेळात गाडी चालकाचा आरामही झाला. आम्ही सर्व नाश्ता वगैरे करत सोलापूर मार्गे अक्कलकोटला जायला निघालो. परंतु पुणे सोलापूर महामार्गावर आमची गाडी पुढे चाललेल्या 6 सीटर गाडीवर आदळली किंवा तिने धडक दिली. धडक इतकी जोरात होती की गाडीने 2-3 पलट्या घेतल्या. परंतु सुदैवाने कोणालाही काही इजा झाली नाही. उजव्या बाजूने मोठ्या गाडीने ओव्हरटेक केल्यामुळे आमचा हा अपघात झाला होता. आमच्या गाडीतील कोणालाच काही लागले नाही, पण माझ्या पायाला मात्र खूप मोठी जखम झाली. गाडीच्या सीटच्या मागे असलेला स्क्रू माझ्या पायाला जोरात लागला होता. या अपघातात आमच्या गाडीचे नुकसान झाले होते. पुण्याहून गाडीचा मालक दुसरी गाडी घेऊन येईपर्यंत आम्ही तेथेच थांबलो. पण स्वामींच्या मनात काही वेगळेच होते. तेथे एक घर होते. तेथील लोकांनी आम्हाला सगळ्यांना चहा बिस्किटे दिली आणि अशा ठिकाणी दवाखाना, डॉक्टर यापैकी काहीही उपलब्ध नव्हते. अशातच स्वामींची दिव्य अनुभवाला मिळाली. ज्या लोकांकडे आम्ही थांबलेलो होतो त्यांच्या घरात एक आजारी आजोबा होते. त्यांना तपासण्यासाठी एक डॉक्टर येणार होते. ते आले. त्यांनी आम्हाला तपासले व मलाही तपासले. औषधं, इंजेक्शन देऊन माझ्या पायाला बँडेज करून दिले. खूप बरे वाटले, कारण संपूर्ण दिवस गाडीचा मालक येऊन शकणार नव्हता. संध्याकाळी 6:30 वाजता गाडीचा मालक दुसरी गाडी घेऊन येणार होता, परंतु तो अक्कलकोटला न्यायला तयार नव्हता. त्याने दुसऱ्यांची गाडी आणली होती. त्यामुळे अक्कलकोटला जाता आले नाही. त्यामुळे खूप वाईट वाटले. परंतु अगदी गरजेच्या वेळेला त्या घरातील लोकांच्या रूपाने व डॉक्टरांच्या मदतीने अर्ध्या वाटेतच स्वामींचे दर्शन झाले. असाच सुंदर अनुभव आहे की तुम्हाला हा अनुभव कसा वाटला. स्वामी महाराजांची प्रचिती आणि स्वामी महाराजांचे अनुभव यायला आपल्याला ते ओळखताही आले पाहिजे. स्वामी आपल्यासाठी काय चांगलं आहे ते नक्कीच आपल्याला देत असतात आणि ह्यापुढे तुम्ही स्वामी मार्गात नक्कीच या, कारण की स्वामी मार्गात आपल्याला खूप छान अनुभव येत असतात आणि आपल्यासाठी काय योग्य आणि आपल्यासाठी काय योग्य नाही ते महाराजांना नक्कीच ठाऊक असतं. आज आपल्याला नाही मिळालं किंवा आज आपल्याला नाही भेटलं तर आपण स्वामींना ब्लेम न करता किंवा स्वामींवरती आपण हे न करता आपले स्वामींची सेवा नक्कीच चालू ठेवा आणि महाराजांची सेवा तुम्ही नक्कीच करत राहा, कारण की स्वामी आपल्याला नक्कीच काही ना काही देत राहतात. म्हणून महाराजांची सेवा करा, महाराजांच्या मार्गात या. महाराजांच्या मार्गात राहणं खूप छान आहे. आता नवीन वर्ष चालू होणार आहे. फक्त एवढाच संकल्प घ्या की महाराजांच्या सेवेत आपल्याला वर्ष घालवायचं आहे. नवीन वर्षाची नवीन सुरुवात करा. तर आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत